मांडलेकर आजी त्या मला सारख्या खोदून खोदून विचारत होत्या. त्यांनी म्हणे त्या म्हाताऱ्याला तुमच्या घरी बघितलंय. आणि आपल्या चाळीतले 2-3 लोक पण सांगत होते आपल्या चाळीत 2-3 वेळा फेऱ्या मारताना बघितलंय म्हणे त्याला. सुलुताई, पण तुम्ही पाहिलत का त्यांना? मी कसं बघणार? माझा हार नाही का त्या दिवशी चोरीला गेला होता, त्या टेन्शन मध्ये मी होते. पण मांडलेकर आजोबा ते बोलले. हे बघा, त्या मांडलेकरांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. तुम्हीच सांगत होतात ना की त्यांना कमी दिसतं म्हणून. हो हो हो. बरं, मी निघू आता. घरी सगळे वाट बघत असतील. थांबा हो, काहीतरी वेगळंच बोलायला आले होते आणि भलतंच बोलत बसले. मी आज जरा रव्याची लाडू करीन म्हणते, पण मेला तो रवा किती वेळ भाजावा तेच कळत नाही मला. तुम्ही जरा येता का माझ्या बरोबर? थोडा रवा किती वेळ भाजायचा जरा मला सांगता का? मी नंतर येऊन सांगते ना तुम्हाला सगळं. हा, आता उशीर होतोय मला. चला हो, त्याला कितीसा वेळ लागतोय. आणि तुमची मुलं मोठी आहेत, काही टेन्शन घेणार नाहीत. मग तुम्हाला गंमत सांगायची राहून गेली. मांडलेकर आजींच्या सुनेची हो. आज आईला एवढा उशीर का झाला? काही काम तर आलं नसेल ना? हॅलो. हाय संपदा. हाय वहिनी, कशी आहेस? ओके बाय. काळजी घे हा. बाय. शेखर आणि निशा इथेच राहतात का? हो, दादा घरी नाहीये. आपण कोण? हे शेखर आणि निशासाठी. आपण कोण ते सांगितलं नाही. मला निशाच्या आई वडिलांनी पाठवलंय. शेखर दादा आणि निशा वहिनी बाहेर गावी गेलेत. उद्या परत येतील ते. अजून काही निरोप आहे का? पाणी मिळेल? मिळेल ना. बसा ना तुम्ही.
बरं मी निघू आता. तुमच्या नवऱ्याचा काहीही ठाव ठिकाणा नाही. तुमचा मुलगा एक गुंड आणि मवाली आहे. त्यांनी जवळजवळ माझ्या मुलाचा जीव घेतला होता आणि हे सगळं माहीत असूनही मी तुम्हाला बोलू द्यावं असं तुमचं म्हणणं आहे? अरे तुम्ही लोक जी पाहत हे तुझ्या बहिणीकडे बघूनच माझ्या लक्षात आलं होतं. आता त्याची खात्री पटली. हे बघ, माझ्या मुलाला बोलायच्या आधी स्वतःच्या बहिणीचं लक्षण बघ. अरे त्या लोकांची लायकीच तशी आहे. श्रीमंताचा मुलगा भेटला की त्याला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं एवढाच फक्त ते विचार करतात. आणि त्यात तुझ्यासारखा साधा बोळा मुलगा भेटला ना की त्यांचं काम आणखीनच सोपं होतं. प्रत्येक वेळी हेच घडलं. मला मोठं करताना माझ्यावर किती उपकार केले गेलेत याची जाणीव करून देण्यात आली. जणू काही मीच या जगातला एकमेव नशीबवान मुलगा आहे ज्याला हे सगळं उपभोगायला मिळालं. या घरात राहायचं असेल तर डॅडच्या मर्जीप्रमाणे राहायला लागणार आणि ते मला पटत नाहीये. मग मी का राहतो या घरात? मी इतकंही परावलंबी होऊन चालणार नाही. पण मग आईला काय वाटेल? नाही आई, मला माफ कर, पण मी इथे नाही राहू शकणार. काय झालं? अहो बोला ना. हे बघा, तुम्ही अशा शांत बसलात ना की भीती वाटते हो. सांगा ना काय झालं? का केलं असेल निशाने असं? म्हणजे खोराड्यात राहते ती, चाळीत राहते. चाळी. आपल्या गावाकडे गड्यांची घरं सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी असतात. म्हणजे तुम्ही निशाच्या घरी जाऊन आलात? मलाही सांगायचं ना, मीही आले असते. कसं चाललंय तिचं? त्यांची परिस्थिती बेताची आहे याची कल्पना होती मला, पण इतके गरीब असतील हे माहित नव्हतं. का केलं असेल निशाने असं? का कारण काय? जाऊ दे ना, जे व्हायचं ते घडून गेलं. निशा जर का त्यांच्यासोबत सुखी राहणार असेल तर आपण आपल्या जीवाला का त्रास करून घ्यायचा? मी जेवणाचं बघते, तुम्ही आवरून या. एक विनंती आहे. असं काय बोलताय? बोला ना, काय काम आहे? तुम्ही काही करा, पण निशाला घरी बोलवा. ती घरी यायला तयार नसेल तर तिला म्हणावं, एक मोठं घर घे, आम्ही मदत करू, पण तिथे राहू नको. करा.
आई समीर दादा अजून आला कसा नाही ग? कुठे राहिला कुणास ठाऊक. आता वाट बघण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकतो का? एवढा मोठा झाला पण अजून जबाबदारीने वागणं नाही त्याला. मला खात्री हा मुलगा ना मला सुखाने जगू देणार नाही. कधी त्याला अक्कल येणार आहे देव जाणे. आई मला मान्य आहे ग समीर दादाचं चुकतंय म्हणून, पण म्हणून तू अशी रागावून बसणार आहेस का? आता रागावू नको तर काय करू? हा अगं एवढा लहान नाहीये त्याला न कळायला. मी फार मोठ्या अपेक्षा नाही करत आहे ग त्याच्याकडून, पण त्यांनी वेळेवर घरी यावं एवढी साधी अपेक्षा मी करू शकत नाही त्याच्याकडून. आज शेखर सुद्धा नाहीये घरी, आपण दोघीच आहोत. आता हे सुद्धा त्याला समजून सांगायला हवं. मला तुझं म्हणणं पटतंय ग, पण आता समीर दादाची वाट बघण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकतो का? कधी गेला तो घरून? संध्याकाळीच गेलाय. काही सांगून गेला तुला? संपना मी तुला काय विचारते, काही सांगून गेला का? नाही म्हणजे ते आपलं काय ततपप करतेस? हा काय झालं सांग ना. आई ऍक्च्युली आज आम्ही भांडलो. भांडण? आता कशावरून भांडलात? मंदारवरून. समीर दादा नेहमी येतो आणि माझ्याशी मंदारवरून भांडत बसतो. मग मला पण राग आला. मीही त्याला उलट उत्तर दिलं. कदाचित तो त्यामुळेच. एकदा माझं काही बरं वाईट झालं ना की एकमेकांच्या मानगुटावर बसा तुम्ही. आई अगं असं अशुभ कशाला बोलतेस? त्या मवाली चंदूचं ऐकून समीर दादा येऊन नेहमी मला काही ना काही बोलत बसतो, आणि तो चंदू माझ्या आणि मंदारच्या विरुद्ध समीर दादाचे कान भरत बसतो. संपदा हे कोणी आणलं? आई बघ, समीर दादाच्या काळजीत मी तुला सांगायलाच विसरून गेले. अगं निशा वहिनीच्या माहेरहून ना एक माणूस आला होता, तोच हे इथे देऊन गेला. निशाच्या माहेरून? पण तिच्या माहेरून लग्नाला तर विरोध आहे. येस कम इन. हे काय? कुठे निघालास? तेच सांगायला आलोय मी. मी घर सोडून चाललोय. काय? मंदार फाजीलपणा पुरा झाला. दे ती बॅग इकडे आणि झोप मुखाने. आई प्लीज, आता यावेळी मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये. येतो मी. म्हणून येतो मी. सांगा ना त्याला, अडवा त्याला, तुम्ही थांबवा ना त्याला. अपर्णा तू जरा शांत हो. मंदार हा तुझा अंतिम निर्णय आहे? हो. म्हणजे अहो तुम्ही त्याला अडवणार नाही आहात का? चिडून तुम्ही एकमेकांना काहीतरी बोलला असाल, पण म्हणून असं वागायचं? तुम्ही काही का बोलत नाही आहात त्याला? अपर्णा तू थोडं गप्प राहशील का? काय करताय तुम्ही? मंदार मी नाही जाऊ देणार तुला. हे घे 10 लाख रुपये. एक बाप म्हणून मी तुला ही मदत नक्कीच करू शकतो. काय वेडेपणा करताय? चुकला असेल तो, पण मोठेपणा म्हणून त्याला माफ करायचं सोडून त्याला जायला काय सांगताय तुम्ही? आई जाऊ दे मला, कारण आता परिस्थिती सुधारण्यापलीकडे गेली. येतो मी. नाही मंदार, मी नाही जाऊ देणार तुला. ठेव ती बॅग खाली. अपर्णा स्टॉप इट. आता ह्या विषयावर मला चर्चा नको आहे. एक मुलगा म्हणून तू तुझं कर्तव्य केलं नाहीस, पण बाप म्हणून मी माझ्या कर्तव्यात चूक करणार नाही. हा चेक घे. आय एम सॉरी डॅड, पण मी हा चेक नाही घेणार. मंदार मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. तू नाही जायचंच. अपर्णा हो नका जाऊ दे त्याला. अडवा नका जाऊ. का छळताय मला? का हट्टीपणा करताय दोघंही? नका हट्टीपणा करू. कोणीतरी नमता घ्या. अडवा त्याला. मी पाया पडते, नमस्कार करते. अडवा त्याला.
जायचंस हो माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नका जाऊ देऊ आडवा त्याला आई प्लीज मला या घरात नाही राहायचं. नाही म्हणतात तुला आपल्या आईचा विचार नाही का येत म्हणतात नको जाऊ आई मला या घरात नाही राहायचं बस. नाही म्हणतात नको जाऊ म्हणतात नका आडवा ना त्याला म्हणतात नको जाऊ. ज्या घरात मला किंमत नाहीये त्या घरात मला अजिबात जायचं नाहीये. म्हणतात आई 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 अपर्णा आई आई हे आई हो म्हणतात जर घरातून निघून गेलं तर मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय माझ्या मुलाला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका मी विनंती करते हो तुम्हाला तुम्ही दोघांनी माझ्यासाठी सर्वस्व आहात. म्हणतात तू तरी का हट्ट करतोस रे सोड ना तुझा हट्ट नको जाऊस ना मला वचन दे तू नाही जाणार या घरातनं निघून हा.